हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज किती मला कामं म्हणजे ना असे संपत नाही आहे. कुरड्या करा, चकल्या करा आणि हे करा आणि ते करा. आणि मंदात आता सण आलेला आहे, फेस्टिवल आपली होळी. तर म्हणले की पुरण करून ना म्हणजे प्रत्येक सणाला तेच होऊन जाते आणि सहसा जामून करण्यात येत नाही. आणि मुलांना आता जामून खायचं आहे, मग म्हणलं की चला पुरणाचं जे आहे आपला प्लॅन होळीला करायचा तो कॅन्सल करूया आणि खवा आणून मस्त मी जामून करणार आहे. पॉकेटचं जे आणलं ना तर तो ह्या पोरांना कमी पडतो, म्हणजे खाल्ल्यासारखं वाटत नाही त्यांना, लगे 1-2 दिवसामध्ये संपून जातं. म्हणजे की चला रेडीमेड खवा घेऊन येता येईल बाहेरून. आणि खव्यामध्ये जर खवा वापरून जर आपण बनवलं तर जामून तेच जास्त होतात, म्हणजे असे घरी मध्ये 1-4 दिवस पोरं खाऊ शकतील. ते त्यांच्यावर डिपेंड आहे आता काय खातील, कसं खातील. पण खवा घेऊन बनवलेलं जास्त होतातच ते असं. त्याच्यामुळे म्हणले की थोडंसं खवा 1/2 किलो मागवलं होतं. आणि आता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकते. कोणी मैदा पण टाकतो किंवा कोणी तसंच बनवतं. सहसा कोणी तसंच बनवत नाही, पण मैदा कोणी टाकतं. पण मैदा कसं जास्त घट्टपणा असतो, टाईटपणा असतो त्याच्यामुळे मग मी, आणि तेवढं काही चांगलं बी नसतं, त्याच्यामुळे मग मी गव्हाचा वापर करणार आहे. गव्हाचं पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं सोडा टाकायचं त्याच्यामध्ये आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. पण पाणी न टाकता दुधाने तिंबायचं आहे. दूध असेल किंवा दुधाची साय वगैरे पण असेल तर ते पण तुम्ही टाकून त्याला मस्त हे करायचं. आणि मुलांची मस्ती चाललेली आहे, कारण ते ऑलरेडी खुश आहेत खूप की मम्मी जामून बनवणार आहे, आम्हाला खायला भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांची जमलकट्टूचं डान्स चालू आहे. पिक्चर लागलं होतं मस्त. मग पीठ थिंबले होते आणि थोडंसं काम होतं म्हणून मग मी तिकडे थोडं माझ्या जावाकडे जाऊन आली. आणि तोपर्यंत पीठ भिजला होता मस्त. पीठ मळूनच गेले होते ते जामूनचं. आणि आल्यावरती म्हणले की जरा थोडं भिजला असेल, पटकन करून घेता येईल. अजून संध्याकाळचे कामं आपल्याला भरपूर राहतात, कारण पौर्णिमा आहे म्हणल्यावर मग पौर्णिमाचा व्लॉग, साफसफाई म्हणा, पूजा म्हणा, सगळं कामं राहतात त्याच्यामुळे. आणि म्हणलं की चला पटकन दुपारीच करून घेता येईल. मग जेवण वगैरे झालं, दुपारचं भांडे वगैरे झाले, आवरून घेतलं किचन. आणि म्हणलं की चला आता जामून बनवून ठेवता येईल, म्हणजे संध्याकाळपर्यंत नैवेद्य वगैरे पण दाखवता येणार आहे. तर आता नैवेद्यामध्ये काय करणार आहे तर मी नैवेद्यामध्ये पुरणाचंच दाखवतं तसं. पण मग मी भात वरण लावले होते आणि जो तुरीचं वरण लावले होते, तुरीचं वरण थोडंसं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून ते पोळ्यासारखं नैवेद्य केला, तेच थोडंसं. आणि गोड तर हे करणारच होते मी जामून. आणि मस्त म्हणलं की चला आता पोरांना जर सांगितलं तर खूप वाकडे तिकडे आणि कसे हात काही नाही, त्यांचा काही शिस्तपणा नसतो आणि ते काही मला आवडत नाही. त्याच्यामुळे मग मीच पटपट करून घेतलं. मऊ थोडंसं त्याला पीठ भिजू घालायचं. तर गव्हाचं पीठ मैदापेक्षा गव्हाचं पीठ चांगलं होता आणि थोडंसं मऊ हे करायचं त्याला. आणि एकदम बारीक फ्लेमवरती आपल्याला तळायचं आहे. नाही तर काय असतो की कितीही तुम्ही कमी पीठ बी जर वापरलं खव्यामध्ये तरी पण जर फास्ट फ्लेमवरती तुम्ही तळलं ना तर ते मधी सगळं पूर्ण कच्चं राहून जातं. आणि मला तर आवडले होते, नेमकं चांगलं झाले होते. तरी पण मी खव्यामध्ये ना खवापेक्षा गव्हाचं पीठ जास्त घेतला होता. ॲक्च्युली इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलं तरी अजून छान होतं. म्हणजे 1/2 किलो जर खवा आहे तर 1/2 किलोच तुम्ही पीठ टाकून मस्त हे करू शकता. पण मी त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकले होते, कारण मला माहिती आहे माझ्या मुलांना खूप आवडतं आणि त्यांना जास्त लागतं त्या पद्धतीनं. आणि साय वगैरे असलं तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. दूध आणि मळायचं, आपल्याला सोडा टाकायचं. आणि जामूनचा कलर किती भारी आलेला आहे. जामून पण चांगलं झालं होतं, पण मला असं वाटतं की थोडंसं गोड झाला होता. पण जामून गोडच असतो, पण काही जास्त गोड झालं होतं. पण मुलांना तर सगळं आवडतं, मस्त एन्जॉय करून मुलं खातातच. पण एवढंच की थोडंसं बारीक फ्लेमवरती तळलं की मधलं जे आहे जामूनच्या मधलं तर चांगलं तळलं जातं आणि फुलतात पण बारीक फ्लेमवरती. कारण मी पहिल्यांदा जेव्हा टाकले होते तेव्हा थोडंसं तेल चांगलं गरम झालं होता, तेवढे नव्हते फुललेले. पण नंतर मग बारीक करून मग मी तळले तर मस्त चांगले फुगलेत माझे जामून. आणि आता जामून वगैरे झालं सगळं. आता म्हणलं की किचनची साफसफाई वगैरे करून मग स्वास्तिक वगैरे करून हे करून आपण दर अमावस्या पौर्णिमाला तुम्ही जर नाही करत असाल तर नक्की करा. आणि ह्याचा अनुभव तुम्ही बघू शकणार तुमच्या आयुष्यामध्ये. घरात भांडण तंट, शांतता भेटणार आहे, तुमच्या घरी बरकत येणार आहे. जे काही चांगले काम आहेत ना ते नक्की होणार आहेत. फक्त तर तुम्ही स्वतःचा स्वभाव बदला, म्हणजे तुमच्या जे तुम्ही रोज जे करता तुमच्या डेली रुटीन ते बदला, म्हणजे त्याचा रिझल्टही आपोआप बदलणार आहे. नाहीतर तुम्ही स्वतःमध्ये काही चेंजेस करणार नाही, तुमच्या कामामध्ये काही बदल करणार नाही, मग रिझल्ट पण तोच येणार आहे. त्याच्यामुळे
अमावस्या, पौर्णिमा साफसफाई आपल्या घराची व्हायलाच पाहिजे. तुम्ही दररोज न का करणार, पण हे महत्त्वाचे दिवस आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी तरी कमीत कमी आपलं दारं बिरं पुसून आपल्याला, तुम्ही रोज करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मला माहिती की रोज एवढं कोणाला वेळ भेटत नाही. पण कमीत कमी अमावस्या, पौर्णिमा असं जर असलं तर महिन्यातून 2 वेळा आपली दारांची वगैरे साफसफाई होते. छान राहतो म्हणजे घराचं वातावरण ही. आणि तुम्ही एकदा करून बघा ना, म्हणजे ह्याच्याने काय होतं काय नाही, तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे. मग कमेंटमध्ये मला सांगा काय अनुभव आलेला आहे. तर स्वास्तिक आणि शुभ लाभ आपल्या दारावर लिहायचंच आहे आपल्याला. शुभ लाभ आणि स्वास्तिक. स्वास्तिक म्हणजे पौर्णिमा आली, अमावस्या आली. पौर्णिमा म्हणजे आपले नारायणदेव, नारायण म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे आपल्याकडे धनसंपत्ती, धान्य, सगळं काही. बघा पैसा प्रत्येकाला हवा आहे, असं कोणी नाही की ज्यांना पैसा नाही आहे. कारण 99.99% आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख असतात ते पैशामुळे असतात. हे सगळ्यांना ॲग्री तर करणारच तुम्ही. कारण पैसा असला तर आपण आपली हाऊसमस पूर्ण करू शकतो. पैसा नसल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, राईट. त्याच्यामुळे पैसा आपल्याकडे येणं किंवा ते टिकणं, नाहीतर भरपूर लोक भरपूर पैसा कमावतात पण त्यांच्याकडे टिकत नाही, बरकत राहत नाही. भांडणं किंवा पैसा भरपूर आहे पण घरात शांतता नाही आहे, नवरा बायको एकमेकाशी बोलायला सुद्धा तयार नाही आहेत, मग त्या पैशाचा काय अर्थ आहे. त्याच्यामुळे अशा घरात साफसफाई, नीटनेटके, पौर्णिमेला, अमावस्याला दाराबाहेर रोज दिवा लावायचा आहे आपल्याला. पौर्णिमा अमावस्याला साफसफाई करायची, किचनची पूजा करायची आहे. अन्नधान्याची बरकत राहणार आहे तुमच्या घरी. जे किचनचा आपला गॅस आहे त्याची पूजा करायची आहे, फुलं वगैरे टाकायचं आहे, स्वास्तिक काढायचं, रांगोळी काढायची, त्याची आरती करायची. जसं आपण देवाची आरती करतो तसं ती पण अन्नपूर्णा माता आहे ना, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आपण जेवताय. नाही तर अशी किती लोक आहेत ज्यांना जेवायला भेटत नाही आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला देवाला धन्यवाद म्हणायला हवा, म्हणजे आपल्या सगळ्यांना की एवढं सगळं चांगलं दिलेलं आहे देवानं. तर आता तुम्हाला असं वाटणार की जास्त भाषण होत आहे, तर आता सगळे मी शिरा बनवून घेतलं सत्यनारायणसाठी आणि म्हणलं की चला आता आपल्याला तयारी करायची. कारण पोथी वगैरे वाचून अजून होळीला प्रदक्षिणा मारायला, पूजा करायला होळीला पण जायचं आहे. आणि पोळे तर तसं करणार नाही आहे आणि जामून केलेलं आहे. मग कुकर लावलं, भात वरण मस्त कुकर लावलं आणि मग मला पूजा करायला बसू. म्हणजे तुरीची डाळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं साखर वगैरे टाकून असं पूर्णासारखं करून त्याचं थोडंसं नैवेद्य केलं आणि पोळ्यासारखं केलं शॉर्टकट. आणि म्हणलं की चला पूजा होईपर्यंत आपलं कुकर होऊन जाईल, मग पटकन पीठ टिमून भाजी वगैरे करून हे करता येईल म्हणलं. मग आता पूजा वगैरे आवरते मी. फळं ॲक्च्युली लक्षात नव्हतं घाईमध्ये, मग मी थोडंसं खजूर ठेवलेलं आहे. हे जे पूजा आहे ते सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये बघा टाकत आहे गुलाबाचा अत्तर, तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि सत्यनारायणच्या पूजेला समईचा खूप मान असतो, त्याच्यामुळे समई लावायचं आहे आपल्याला. आणि मी एक छोटासा तुपाचा दिवा लावलेला आहे पुथी वाचेपर्यंत. तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने खूप चांगलं असतं, म्हणजे आपल्या घरात साक्षात लक्ष्मी सदैव वास करत राहते याचा अर्थ असतो. आणि तसं तर आपल्याला रोज लावायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाकायला पाहिजे. तुम्ही एकदा करा, मग तेव्हा अनुभव येणार आहे. आपण करतच नाही तर आपण कुठून आपल्याला अनुभव येणार आहे त्या गोष्टीचा, राईट. तर मी ह्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाकते आणि दर पौर्णिमेला गुलाबाच्या अत्तरची पॉटलीच मी एक लावून म्हणजे ठेवलेली आहे. जेव्हा मला असं वाटलं अमावस्याला, पौर्णिमाला, एखादा खास सणाच्या दिवशी मग मी ते अत्तर त्याच्यामध्ये टाकते गाईच्या तुपामध्ये. तर आता हे होळी बघा पेटलेली आहे आणि मला पण जायचं आहे. चल मी आता जाऊन येते. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.